पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। वीरेंद्र जगे यांच्या द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते 22 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले। पळसपे फाटा पनवेल येथे असलेल्या द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलमध्ये ग्राहकांना साड्यांसह ज्वेलरी, बॅग, पर्स, लहान मुला-मुलींचे कपडे, किड्स वेअर, महिलांचे कपडे, मेन्स वेअर आणि इतर वस्तूंची खरेदी स्वस्तात करता येणार आहे। या शॉपिंग मॉलचा पत्ता पळसपे फाटा डी मार्टच्या बाजूला असा आहे। यावेळी तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर यांनी मराठी माणूस व्यवसाय करत असल्याचे पाहून आनंद वाटला असे सांगितले। तसेच या शॉपिंग सेंटरमध्ये बऱ्याचशा वस्तू ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळणार आहेत। या ठिकाणी 200 जण नोकरी करत असून भविष्यात 2000 जणांना नोकरी देण्याची हिंमत वीरेंद्र जगे यांच्यात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। या शॉपिंग मॉल सेंटरमध्ये श्री स्वामी समर्थांचे मंदिर बांधण्यात आलेले आहे। महिलांनी, नागरिकांनी या मॉलला अवश्य भेट देऊन खरेदी करावी असे आवाहन अभिनेत्री अक्षया देवधर यांनी केले। यावेळी अभिनेत्री अक्षया देवधर सोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी, महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तुम्ही जसं म्हणालात तसं मराठी उद्योजक खूप कमी बनतात, तर तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून आज या समाजाला इतक्या मोठ्या प्रमाणातले मराठी उद्योजक मिळत आहेत, यासाठी तुमचे मनापासून आभार मानते। आणि द्वारकाधीश शॉपिंग मॉलसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। उत्तरोत्तर तुमची प्रगती होतच राहील, काही प्रश्नच नाही। आणि जसं तुम्ही म्हणालात की स्वामी मार्गातले आपोआप एकमेकांच्या जवळ येतात, त्यामुळे कदाचित आज माझा योगायोग होता की स्वामी मार्गातल्याच कोणाला तरी तुम्ही आज उद्घाटन सोहळ्यासाठी बोलवलं, त्यामुळे स्वामींचे आशीर्वाद आहेत म्हटल्यावर काही प्रश्नच नाही। उत्तरोत्तर प्रगती तर 100% होईलच, परंतु सगळ्यांचं प्रेम मिळणं ही सुद्धा खूप एक महत्त्वाची गोष्ट असते, जे आज इथे सगळ्या जमलेल्या लोकांच्या डोळ्यात मला तुमच्याबद्दल दिसतंय। आणि मला असं वाटतं की जे आम्हा कलाकारांवर प्रेम करतातच ते तुमच्यावरही प्रेम करताना मला दिसत आहेत, तर ऑफकोर्स हे खूप जास्त हिट होणार आहे द्वारकाधीश शॉपिंग मॉल। आणि पुन्हा एकदा मला बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद। तुमचा सगळा हा उत्साह, हा दांडगा उत्साह कायम टिकून राहील। आणि तुम्ही जसं म्हणालात तसं आता फक्त 200 कामगार जरी इथे असले तरी 2000 लोकांना रोजगार देण्याची क्षमता ते ठेवतात। आज या सगळ्या लोकांवरनं आम्हाला ते समजतंय आणि हेही एके दिवशी नक्की तुम्हाला प्राप्त होईलच, आणि त्याही वेळेला आम्ही बघायला सगळेजण इथे उपस्थित राहू याची मला आशा आहे। थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल। काय मत व्यक्त करणार? माझ्याकडे बोलायला शब्दच नाही ॲक्च्युली, कारण माझा जेवढा मित्र परिवार आहे पनवेल तालुक्यामधील, जी मी प्रॉपर एक गावामधला माणूस, गावामधला मुलगा आहे। माझा प्रवास कसा आहे, एकदम खडतर प्रवास झालेला आहे। त्याच्यामुळे आत्ता माझ्याकडे कमीत कमी 200 कामगार आहेत, त्यांना मी रोजगार प्राप्त करून दिलेला आहे। आणि प्रत्येकाची एक गरज होती की कमीत कमी किमतीमध्ये आम्हाला प्रत्येकाला, म्हणजे लहान मुलांपासून, महिलांपासून आणि माणसांपासून प्रत्येक वस्तू आपल्याला एकाच ठिकाणी मिळाली पाहिजे। बाजूलाच माझं मोठं साड्यांचं होलसेलचं दुकान आहे, जिथे बस्ते वगैरे खूप मोठे मोठे बांधले जातात। त्याच्या व्यतिरिक्त आता इथे नवीन मॉल चालू केलेला आहे। इथे तुम्हाला शूजपासून, पर्सपासून, कॉस्मेटिक, किड्स वेअर, जेंट्स वेअर, लेडीज वेअर, टोटल अशी सर्व व्हरायटी आणि कमीत कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे मी आता। बस प्रत्येक सेकंदाला स्वामींची प्रचिती आहे म्हणजे आहेच, त्यांच्या व्यतिरिक्त काहीच नाही। उठता बसता प्रत्येक वेळेला स्वामींचं नाव माझ्या मुखामध्ये आहे आणि असणारच, शेवटपर्यंत असणार। स्वामींची जी मला साथ आहे, स्वामींचा जो आशीर्वाद आहे, तो मला तरी वाटतं म्हणजे मुश्किलातून मुश्किल माणसाला तो भेटत असेल आणि तो मला प्राप्त झालेला आहे। प्रत्येक वेळेस मला स्वामींचा संकेत मिळत असतो आणि प्रत्येक वेळेस स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असतो म्हणजे असतोच। तर एकदा बोलूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय।
इकडे मी आज आली आहे आणि वीरेंद्र दादांचे खरंच मनापासून आभार आज मला इकडे बोलवल्याबद्दल. आणि या शॉपिंग मॉलसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. इथे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे मला अशी वाटली की स्वामींचं खूप सुंदर मंदिर इथे आहे, त्यामुळे आल्या आल्याच एक प्रसन्न वातावरण होतं. तर त्यामुळे मला असं वाटतं कुणाचाही लग्नाचा बस्ता असेल किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात असेल ना, तर इकडे नक्की या. स्वामींच्या आशीर्वादाने तुमची सुरुवात होईल. त्यामुळे मला असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना इथे येऊन प्रसन्न वातावरणात तुमच्या एका चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करता येणार आहे, चांगली खरेदी सुरू होणार आहे. त्यामुळे इकडे सगळ्या प्रकारचे कपडे तुम्हाला मिळणार आहेत. अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक प्रकारची वस्तू, कपडे इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमची एकाच जागी सगळी शॉपिंग होऊ शकते. तर नक्की या तुम्ही द्वारकाधीश शॉपिंग मॉलला. अर्थातच मराठी उद्योजकांनी उभं राहायलाच पाहिजे, कारण त्यांच्यासाठी कौतुकाची थाप आपण आज इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आज त्यांना दिलेली आहे. तर मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाला मराठी माणसांनीच सपोर्ट करायला हवा, तर मराठी माणसं पुढे जातील. आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा एक मराठी उद्योजिका आहे, त्यामुळे मला हे अगदीच कळू शकतं. फक्त माझा छोट्या प्रमाणावर बिझनेस आहे, यांचा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर अर्थातच प्रत्येक मराठी माणसाला ही एक आशेच्या किरणासारखी एक गोष्ट आहे की आम्हाला समोर दिसतंय की मराठी माणसं इतकी छान पुढे जात आहेत. तर आमच्यासाठी सुद्धा तो एक आदर्श म्हणून आम्ही बघतो आणि आम्हालाही मोठे व्हायची तशीच इच्छा आहे. त्यामुळे थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या लोकांचं प्रेरणास्थान आहात आणि त्यासाठी आम्हालाही असंच पुढे पुढे जाण्याची संधी तुमच्यामुळे मिळेल. थँक्यू.